हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर महिन्याचा किराणा मी कसा स्टोअर करून ठेवते आणि हा जो काही माझा डायनिंग टेबल आहे ना, त्याला मी पूर्ण पॅन्ट्री युनिटच करून टाकलेलं. तर इथे पण मी थोडेसे चेंजेस केलेले आहे, तर ते पण मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आजचा आपला हा व्हिडिओ ना थोडासा जुनाच आहे. याचा मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेला आहे. मोबाईलमधलं स्टोरेज फुल व्हायला लागलेलं होतं, म्हणून मी काल गॅलरीमधले ना खूप सारे फोटो व्हिडिओ डिलीट करत होते आणि त्यामध्ये हे पण व्हिडिओ मला भेटले. मी ते डिलीटच करणार होती, पण पुन्हा म्हटलं आपण इतक्या मेहनतीने आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि शॉर्ट जरी आपण टाकलेला असला तरी आपण लॉंग सुद्धा टाकला पाहिजे. कारण कसं आहे, काही जणांना माझे लॉंग व्हिडिओ आवडतात तर काही जणांना माझे शॉर्ट व्हिडिओ आवडतात आणि इतक्या मेहनतीने व्हिडिओ जेव्हा आपण शूट करतो ना, तेव्हा डिलीट करण्याची अजिबात इच्छा होत नाही. म्हटलं चला उशिरा का होईना आपण हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करूया. तर काल मी याचं छान असं एडिटिंग केलं आणि आज तुमच्याबरोबर तो शेअर करते. किराणा घेण्यासाठी मी डीमार्टलाच गेलेली होती आणि आज मुलांनी ना स्टेशनरीचं सामान घेतलेले, कोणतीच खेळणी घेतलेली नाहीये. आरुषला पेन खूप आवडतात, त्यामुळे त्याने त्याच्यासाठी ना पेन घेतले, जेल पेन, आणि श्लोकने त्याच्यासाठी पेन्सिल इरेझर घेतलेलं आणि एक कलरिंग बुक सुद्धा घेतलेली. कलरिंग बुक घेण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे ना मुलांना इतका कंटाळा येतो थोड्या वेळ खेळता खेळता किंवा टीव्ही बघता किंवा मोबाईल का असे ना, मोबाईल असला तर त्यांना तर कंटाळा येतच नाही. मग मोबाईल दिवसभरही चालेल, पण बाकीच्या वेळेस आहे ना मोबाईल ठेवून बाकीचं जर आपण त्यांना काही सांगितलं नाही हे कर ते कर, तर लगेच कंटाळा येतो. तोच कंटाळा दूर करण्यासाठी मी ही कलरिंग बुक घेतलेली, म्हणजे जेव्हा पण त्याला कंटाळा आला की त्याला सांगेल की तू कलरिंग करत बस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कंपॉस, जी त्याला आहे ना मागच्या वर्षीच पाहिजे होती, कारण त्याच्या फ्रेंडकडे होती आणि तो जेव्हा पण आम्ही डीमार्टला गेलो का तेव्हा तेच म्हणायचं की जी बसवाली कंपॉस आहे ना ती मला पाहिजे माझ्या फ्रेंडकडे. पण आम्ही ती काही घेऊन दिलेलीच नाही, कारण त्याच्या आधीच मी त्याला नवीन कंपॉस घेतलेली होती. मग डबल डबल कशाला, त्याला म्हटलं की आपण पुढच्या वर्षी घेऊया. आणि या वर्षी मी त्याला ती कंपॉस घेऊन दिली, पण त्याचा जो काही बेस्ट फ्रेंड होता ना शिवांश, त्याने स्कूल चेंज केली. आता तो दुसऱ्या स्कूलमध्ये आहे आणि श्लोकची पण मी स्कूल चेंज केली, तर श्लोक सुद्धा दुसऱ्या स्कूलला आहे असं आहे. पण तरी त्याचं चालतं की माझ्या फ्रेंडकडे अशीच होती आणि मी पण तशीच घेतलेली आहे. तर चला, श्लोकला कंपोज घेतली म्हणून आरूला मला पाऊच सुद्धा घेऊन द्यावं लागलं. तर पण ठीक आहे, खेळणीपेक्षा स्टेशनरीचं किंवा खाण्याचं सामान घेतलं ना तर काही वाटत नाही, कारण खेळणी जर एकदा घरी आणली ना तर ती 2-3 दिवसाची पाहुणी असते. एकतर तुटून जाते, नाहीतर एखाद्या कोपऱ्यात पडलेली असते, परत तिच्याकडे बघितलं सुद्धा जात नाही. खूप म्हणजे खूप तर 8-10 दिवस तिच्याबरोबर खेळलं जातं आणि नंतर तर मग ती बाजूलाच पडते आणि उगाच पैसे पण वाया जातात. आणि सध्या आम्ही ना खेळणी घेणं ना बंदच केलेलं आहे. कधीतरी घेतलं तर घेतो, नाहीतर नाहीच. असंच खाण्याचं किंवा स्टेशनरीचं वगैरे सामान असतं ना तर तेच घेऊन देतो. त्यामध्ये पण ते आता खुश होऊन जातात, कारण आता स्कूलचं पण चालू झालेली आहे. दोन्ही बॅगमधला सगळा किराणा मी बाहेर काढून घेतला आणि या डब्यामध्ये मी सगळे सोप ठेवत असते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलेलं होतं की हा डबा माझा स्पेशली फक्त सोपचाच आहे, ज्यामध्ये मी क्लिनिंगच्या सगळ्या वस्तू मी यामध्ये ठेवत असते, ज्यामध्ये घसणी असू द्या, त्यानंतर वाईप्स वगैरे, तर सगळं सामान त्यामध्ये मावलं जातं. थोडेसे साबण आहे ना आधीचे उरलेले होते, पण तरी म्हटलं चला आता घेतोच किराणा तर घेऊनच टाकूया. तर थोडेसे मी आणले. आता 2-3 महिने काही साबणांकडे बघायचंच नाही. पण यावेळेस मी डीमार्टवर नाही ना बिस्किट मात्र खूप कमी प्रमाणामध्ये आणले. 2-3च आहे ना बिस्किटच्या पुड्या मी आणलेले होते. तर ते पण मी डब्यामध्ये ठेवून दिले. आणि जेव्हा पण मी डीमार्टला गेलं ना तर बिस्किटचा जो काही खजाना आहे ना तो जास्त आणायचे आधी, पण आता थोडं-थोडं प्रमाण आहे ना कमी केलेलं. तर ते पण जे काही बिस्किट होते ते ठेवून दिले. त्यानंतर जे काही मुलांची कंपॉस वगैरे पाउचेस होतं त्या पण वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिल्या. आणि जो काही तुम्ही कोंब बघितला ना तो पण मी यावेळेस आणलेला आहे. 99 रुपीलाच होता आणि दरवेळेस मी जेव्हा डीमार्टला जाते ना तो 99 रुपीलाच असतो. पण तरी सुद्धा आहे ना घेऊ की नको, घेऊ की नको असं होऊन जातं. आहे घरी कशाला घ्यायचा, तर असं असायचं. पण यावेळेस आहे ना मी घेऊनच टाकला, कारण मुलांना आणि आहोंनाच तो लागतो आणि माझ्यासाठी तर वेगळेच आहे उडनमधले. आता मात्र मेन कामाला मी सुरुवात केली, ते म्हणजे जो काही किराणा आणलेला आहे ना तो या बरण्यांमध्ये भरून घ्यायचा आहे मला. आणि आधी तर मी थोड्या वेळ ना अशी बघतच बसली बरण्यांकडे, कारण आहे ना सगळ्या बरण्या आहे ना अशा सगळ्या इकडे तिकडे झालेल्या होत्या, ही इकडे ती तिकडे, असं काहीसं अस्तव्यस्त झालेल्या होत्या सगळ्या. आणि त्या मला व्यवस्थित ऑर्गनाइज करूनच घ्यायच्या होत्या, पण म्हटलं आता किराणा आणला की नंतरच आपण व्यवस्थित ठेवूया. त्यामुळे ना मी ह्या बरण्यांकडे ना थोडंसं दुर्लक्षच केलेलं होतं. पण आज किराणा आलाय ना तर आता हे सगळं व्यवस्थित मी आवरून घेणार आहे. डायनिंग टेबलवर जेवढा काही किराणा होता ना तो सगळा किचन वाट्यावर मी ठेवून दिला आणि त्यानंतर ह्या सगळ्या बरण्या एक एक बाहेर काढली. किराणा भरताना मी काही गोष्टींची काळजी घेते. त्यामध्ये पहिलं म्हणजे ना जी काही बरणी आहे ना ती व्यवस्थित मी क्लीन आधीच करून ठेवते. जेव्हा त्या बरणीमधलं सामान संपलं जातं, की एखादी डाळ वगैरे,
तर लगेच ती बरणी मी घसून घेत असते, छान व्यवस्थित सुकवते उन्हामध्ये आणि नंतर ती त्याच्या जागेवर ठेवते. जेव्हा पण जे काही सामान आणलं जातं ना, तेव्हा मला ते घसणं, पुसत वगैरे बसावं लागत नाही. डायरेक्ट मी त्यामध्ये किराणा किंवा जे काही डाळ, तांदूळ आहे तर ते मी भरून घेते. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सामान आणलेलं आहे ते बरणीमध्ये भरण्याच्या आधी मी त्याला व्यवस्थित आहे ना चाळून घेते, निसून घेते आणि नंतरच बरणीमध्ये भरून ठेवते. असं केल्यामुळे एखाद्या वेळेस किती घाई गडबड असली ना तरी सुद्धा मला आहे ना ते निसत वगैरे बसावं लागत नाही. मी डायरेक्ट ती वापरू शकते. त्यामुळे माझा मेन म्हणजे वेळ पण वाचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही डाळी-साळी आहे ना त्यांना लवकर कीड किंवा अळी वगैरे काही लागत नाही. आणि तिसरी गोष्ट मेन म्हणजे ओले हात मी कधीच डब्यांना किंवा बरण्यांना लावत नाही. वाटलं तर मी जे काही कुर्ती घातलेली असते ना, नॅपकिन नाही सापडलेला ना, जे काही कुर्ती घातलेली असते ना, तिलाच हात पुसून घेते आणि तुम्हाला माझी ही सवय माहितीच आहे. आणि तुम्ही मला खूप वेळा व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मी नॅपकिन वगैरे शोधण्यापेक्षा ना पटकन हात आहे ना कुर्तीलाच पुसून घेत असते. ती माझी सवयच आहे. पण तरी सुद्धा ना आता खूप प्रमाण कमी झालेलं आहे कुर्तीला हात पुसण्याचं. आणि मी खूप वेळा आहे ना किचनवर जेव्हा पण स्वयंपाकाला सुरुवात करते ना, एक नॅपकिन आहे ना किचनवर ठेवतेच डोळ्यासमोर. पण तरी सुद्धा कळत-नकळत कधी मी हात पुसून घेते ना कुर्तीला तर मला कळत सुद्धा नाही. काही-काही अशा सवयी असतात ना, त्या लगेचच्या लगेच बदलत नाही. हळू-हळू ना बदलतात, पण त्याला थोडासा वेळ लागतो. तशीच माझी ही सवय आहे. प्रमाण झालेलं आहे कमी, पण मग पुसलंच जातं. तर चला मेन म्हणजे आपल्याला ना हात कोरडे करूनच डब्यांना किंवा बरणींना लावायचे आहे. ओले हात डब्बे किंवा बरणींना लावायचेच नाही आणि मी स्पेशली तर डाळी-साळींना तरी नाही, कारण त्यांना लगेच कीड किंवा अळी व्हायला सुरुवात होऊन जाते. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची, एकदा जर किराणा भरला, की परत त्याच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही. तर असं नाही करायचं. निदान 1-2 वेळा आठवड्यातून एकदा सहज असं बघायचं, की किराण्याला कुठे अळी वगैरे लागलेली नाहीये ना किंवा कीड वगैरे लागलेली नाहीये ना. तर ते पण एकदा चेक करत राहायचं. नाहीतर काही जण फक्त भरून ठेवतात आणि परत लक्ष सुद्धा देत नाही आणि महिन्यानंतर जेव्हा आपण ती बरणी बघायला जातो ना, तर त्यामध्ये तळाला मस्त पीठ साचलेलं असतं. इतकं खराब झालेली असते. तर मधून-मधून चेक पण करत जा, किराण्याला कीड वगैरे लागलेली आहे की नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे किराणा दुकान असू द्या, डीमार्ट असू द्या, स्टार बाजार असू द्या, हे कधीच बंद पडत नाही. यामध्ये आपण आजही किराणा भरून आणला आणि उद्या जरी गेलो ना, तरी आपल्याला किराणा, सामान सगळं काही भेटतं. त्यामुळे किराणा जेव्हा पण आपण भरतो, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं सामान, तेवढाच किराणा घरामध्ये भरायचा. त्याला कीड लागेपर्यंत किंवा ते फेकून देईपर्यंत इतका किराणा भरून नाही ठेवायचा. जसा संपला तसा आधी आणून घ्यायचा किंवा लिहून ठेवायचं, हे आपल्याला आणायचं जर लक्षात नसेल राहिलं तर. लिहून ठेवायचं आणि मग जेव्हा तुम्ही किराणा भरता, ज्या दिवशी भरता त्या दिवशी ते सामान घेऊन यायचं. पण जेवढं आपल्याला सामान हवं असतं ना, तेवढंच आणायचं घरी. जर तुम्ही 1 महिन्याचा किंवा 2-3 महिन्याचा किराणा आणत असाल ना, तर तेवढाच घेऊन या. एकदम 6-7 महिन्याचा आणू नका. आणि दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगू का, जर आपण 2-3 महिन्याचा किराणा आणला ना, तर परत आपल्याला आहे ना 2-3 महिने बाहेर फिरायला पण भेटत नाही. त्यापेक्षा आहे ना महिन्याचा आणायचा आणि दर महिन्याला मस्त डीमार्टला फिरून यायचं माझ्यासारखं. तर मी पण तसंच करते. खूप सारा किराणा भरून नाही ठेवत आणि मग महिन्याला मस्त छान डीमार्टला जायचं, थोडं फिरणं होतं. तिथे काय-काय नवनवीन वस्तू आलेल्या आहे, काही ऑफर आहे का, ते पण बघायला भेटतं आणि आपला किराणा पण घरी येऊन जातो. तुम्ही पण तसंच करत जा. यावेळेस मी डीमार्टवर नाही ना खूप सारे कडधान्य आणलेले होते. जे आम्ही खातो तेच आणलेले होते आणि थोड्याच प्रमाणामध्ये आणलेले होते. हे कडधान्य म्हणजे ना जेव्हा भाजीला काय करू असा प्रश्न पडला, की मग ह्या कडधान्यांकडे बघायचा आणि त्याला भिजत घालायचं. तर लगेच आपला प्रश्न जो काही असतो तर तो सॉल्व्ह होऊन जातो. त्यासाठी मी हे कडधान्य आणलेले आहे. कारण भाजीपाला असला नसला तरी आपल्या डोक्यामध्ये चालूच असतं, की काय करू भाजीला, आज काय करू? म्हणजे सकाळची भाजी झाली की लगेच संध्याकाळच्या भाजीचं टेन्शन येतं. रात्री मी काय करू आता? रात्रीचं झालं की सकाळचं टेन्शन राहतं. उद्या टिफिनला काय करू? घरी कोणती भाजी करू? असं आपलं चालू असतं. मग थोडा भाजीपाला आणि कडधान्य असले की मग जरा बरं पडतं. म्हणजे आपला जो काही प्रश्न असतो ना भाजीला काय करू तो पण सॉल्व्ह होऊन जातो. तर सगळे जे काही कडधान्य होते सगळे या बरण्यांमध्ये भरून घेतले. आता हे कसं ऑर्गनाइज करू ना तेच माझं चाललेलं होतं. वरती ठेवू की खाली ठेवू असं चालू होतं माझं. आणि या माझ्या रॅकमध्ये ना म्हणजे 4च बरण्या मावल्या जातात मोठमोठ्या. त्यामुळे ना मग ज्या काही एक्स्ट्राच्या बरण्या आहे म्हणजे ज्या वरच्या आहे ना, ज्या मी दिवाळीला घेतलेल्या होत्या काचेच्या, तर त्या मी बरोबर 4-4 आणलेल्या होत्या अंदाज बघून. पण काही ज्या बरण्या आहेत ना त्या 6 आहे. म्हणजे 6चाच सेट आहे. तर त्या मावत नाही. मग त्याची एक उरली जाते किंवा 2-2 उरल्या जातात. मग त्या कुठे ठेवायचं असं होऊन जातं. तर मग इथे माझं तेच चालू होतं, वरती ठेवू की खाली ठेवू?
थोडासा अंदाज घेत होते आणि तशाप्रमाणे ना मी एकसारख्या बरण्यानं वरती 2 ज्या काही रॅक आहे त्यामध्ये ठेवून घेतल्या आणि खाली मात्र आहे ना, ज्या काही सगळ्यांच्या 1-2 उरलेल्या होत्या ना, त्या एकसारख्या ठेवून दिल्या. आणि ह्या ज्या काही तुम्हाला पॅरेट झाकणवाल्या दिसताय ना, त्या मी Flipkartवरनं घेतलेल्या होत्या. त्याचं खूप ट्रेंड आलेलं होतं. एका बरणीमध्ये 2 कप्पे, 3 कप्प्यांचं आणि तेव्हा मी त्या घेतलेल्या होत्या, पण 2-2च घेतलेल्या होत्या. या बरणीमध्ये मी जे सामान ठेवायची ना, ते आत्तापर्यंत मी ना चेंज केलेलं नव्हतं, पण मी आज तो चेंज केला बरं का. त्यामध्ये मी जिरे, मोहरी, ओवा तर असं भरून ठेवायची. तर आज मी ते ना ह्या छोट्या-छोट्या ब्लॅक झाकणवाल्या तुम्हाला बरणी दिसताना छोट्या-छोट्या, तर त्यामध्ये सगळं ते सामान भरून ठेवलं आणि खूप दिवसानंतर मी हा बदल केलेला. आणि ह्या ब्लॅक झाकणवाल्या ज्या काही बरणी तुम्हाला दिसताय ना, त्यामध्ये सामानसुद्धा जास्त मावतं, दिसतं पण खूप सुंदर आणि प्राईससुद्धा खूप कमी आहे. त्या मी Meeshoवरनं घेतलेल्या आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की चेकआउट करा. आणि फायनल लुक असं काहीसं दिसत होतं. यातल्या काचेच्या ज्या काही वस्तू होत्या ना, सगळ्या मी बाजूला काढून घेतल्या आणि आता इथे फक्त बरणीच मी ठेवलेल्या आहे. कशा दिसताय नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही चेंज करायचं असेल ना, तर ते पण सांगा. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.